अग्निशमन दलाचे अधिकारी VN सांगळे सर आहेत। सर, काय वस्तुस्थिती होती, किती वाजता मोनोरेल बंद पडले आणि कशा पद्धतीने रेस्क्यू ऑपरेशन करण्यात? 7 वाजण्याच्या दरम्यान सकाळी सदर मोनोरेल ही घाडगे महाराज चौक ते चेंबूर दरम्यान चालवली जात होती। सदर मोनोरेल ही मुकुंदराव आंबेडकर मार्ग GTB नगर येथे आल्यानंतर टेक्निकली बंद पडली। अंदाजे आतमध्ये 19 माणसं मोटरमन सहित अडकली होती। मुंबई अग्निशमन दलाच्या कंट्रोल रूमला कॉल मिळाल्यानंतर मुंबई अग्निशमन दलाच्या बायकाळा अग्निशमन केंद्र, रावले कॅम्प, वडाळा येथून स्पेशल अप्लायन्सेस, रेस्क्यू व्हॅन, TTL, ALP आणि इतर जो आवश्यक वाहन आहेत त्याचं टर्नआउट करून आम्ही जागेवर पोहोचलो। त्याचबरोबर मोनोरेलची टीमही पोहोचली होती। आमच्याबरोबर मोनोरेलचे सुरक्षा अधिकारी, त्यांचे फायर ऑफिसर यांनी सदर अडकलेल्या 17 प्रवाशांना आणि मोटरमनला दुसऱ्या ट्रेनमधून रॅम्पद्वारे सुरक्षित सोबत ऑपरेशन करून त्यांना व्यवस्थित रेस्क्यू केलेला आहे आणि त्यांना GTB स्टेशनला नेऊन सुरक्षित सोडण्यात आलेलं आहे। या 17 ते 19 लोकांना जेव्हा बाहेर काढण्यात आलं तेव्हा अग्निशमन दलाची मदत घेण्यात आली की त्यांच्या जे काही टीमच्या माध्यमातून दुसऱ्या मोनोरमध्ये शिफ्ट करण्यात आलं होतं? मदतीची आवश्यकता लागली नाही। तिथे आम्हाला कुठली आमचं स्पेशल अप्लायन्सेस वगैरे काय ऑपरेट करायची गरज लागली नाही। पण त्यांनी आम्हाला त्याबरोबर फक्त सांगितलं, साहेब आम्ही रॅम्प लावून ते काम चालू केलेलं आहे। सुरक्षित त्यांना त्यांच्या टेक्निकली टीमने त्यांना सुरक्षित रेस्क्यू केलेला आहे। त्यांची टेक्निकल टीम सध्या मोनोरेलमध्ये उपस्थित आहे, ते दुरुस्तीचं काम करत आहेत। मात्र साधारणतः किती वेळ ट्रॅक क्लिअर व्हायला लागू शकतो, कारण मोनोरेलमध्येच बंद पडल्यामुळे बाकीच्या मोनोरेल सुद्धा खोळंबले? अंदाजे अर्धा तास त्यांना लागेल सदर ट्रेनला कपल करून वडाळाचं जे त्यांचं सर्व्हिस सेंटर आहे तिथे घेऊन जाण्याचं काम चालू आहे। अर्ध्या तासानंतर त्यांचं टेक्निकली टीम त्याच्यावर इन्व्हेस्टिगेशन करून पुढील सेवा किती वेळात चालू करेल ते त्याप्रमाणे तुम्हाला ते अवगत केलं जाईल। सांगळे सर, मोनोरेलचे सातत्यानं अशा पद्धती समस्या ज्या आहेत ते निर्माण होताना पाहायला मिळत आहेत। मागच्या महिन्यामध्ये एक मोठं रेस्क्यू ऑपरेशन अग्निशमन दलानं पार पाडलेलं होतं मोनोरेलचं, आणि पुन्हा एकदा अशा पद्धतीच्या समस्या पॅसेंजर आतमध्ये असताना बंद पडण्याच्या वाढलेल्या आहेत, त्याबद्दल काय सांगा? त्याबद्दल तर त्यांची टेक्निकल टीमच सांगू शकते काय फेल्युअर येऊ शकतं आहे, त्यासाठी त्यांची टेक्निकल टीम काम करत आहे। त्याबद्दल मी काय कॉमेंट करू शकत नाही। त्याबद्दल VN सांगळे सर आपल्यासोबत होते आणि सध्या आपण पाहतो की मोनोरेलच्या दुरुस्तीचं काम सध्या सुरू आहे। त्यांची टेक्निकल टीम जी आहे ती सध्या यावरती काम करते आहे आणि थोड्याच वेळामध्ये साधारणतः अर्ध्या तासामध्ये हा मोनोरेलचा जो काही मोनोरेल जी आहे ती या ट्रॅकवरनं बाजूला नेली जाईल आणि तिथे दुरुस्तीचं काम केलं जाईल, अशी सुद्धा माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। कॅमेरामन रोहन पवारसोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।